नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप मजा येणार आहे बरं का आजच्या एपिसोडमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे अद्वैतचा फोन वाजतोय, तर अद्वैत फोन उचलणार तेवढ्यात सरोज त्याला थांबवत असते आणि कला इकडे विचार करते की अजून माझा फोन कसा उचलला नाही. तर इथे कट करून टाकते सरोज फोन. त्याच्यामुळे कला चिडलेली आहे इथे फोन कट करून टाकल्यावर. असा काय हा, असं म्हणून इथे ती विचारते. तर संगीता तिला म्हणते की कामात असतील म्हणून, आणि संगीताला कळते बरं का कलाची जी काही घालमेल चालली ते, आणि तुझ्याशी बोलला आणि माझ्याशी बोलला नाही असं म्हणून इथे ते आईला परत प्रश्न विचारते कला. तर इकडे सरोज सांगते अद्वैतला गाडी चालवताना फोन नको, आणि आपण मीटिंग्सला जाणार आहे त्यामुळे बिनकामाचे कुठलेच फोन नको आहे तिथे असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मनातल्या मनात म्हणते या मुलीने अद्वैतच्या जवळ जाण्यासाठी कितीही प्रयत्न केला तर त्या दोघांच्यामध्ये मी आहे आणि मला पार करणं हे वाटतं इतकं सोपं नाही असं आता सरोज मनात म्हणते. आणि मग त्याच्यानंतर इकडे रोहिणी म्हणते राहुल अरे आपण एक दिशा ठरवली आणि आपल्याला म्हणजे तुला फोकस त्यावरच ठेवायचा आहे. तू योग्य दिशेने जातोयस की नाही यावर नीट लक्ष ठेव असं म्हणून इथे आई सांगत असते. रोहिणी तुझी दिशा जराही भरकटली ना तर आपण कुठे फेकले जाऊ ना तुला समजणारच नाही. राहुल म्हणतो दिशा? कोणती दिशा? नक्की काय बोलतोयस तू मम्मा? रोहिणी म्हणते अरे तुला दरवेळेला तीच गोष्ट सगळं फोडून समजावून सांगावं लागतं का? आपला मुख्य फोकस काय आहे? चांदेकरांची प्रॉपर्टी आपल्या खिशात घालणं. हे रोहिणीचं आणि राहुलचं बोलणं चाललंय ते इकडे नैना ऐकते बरं का दाराच्या आडून. रोहिणी पुढे काय म्हणते, तू नको त्या गोष्टींचा विचार करतोस, तू नको त्या गोष्टी करतोस आणि म्हणून तो इथे भरकटतोस. आणि नैनाचा विचार चाललाय यांचं नक्की काय चाललंय? कान देऊन ऐकलाच पाहिजे, मला समजायलाच हवं, माझ्या उपयोगाचं असेल, माझ्या कामाचं असेल असं इकडे चाललंय. आणि मग रोहिणी म्हणते आता आपल्याला असं काही करायला हवं की हे सगळं घर आपल्याला गिळता येईल, ही प्रॉपर्टी आपल्यालाच मिळेल असं म्हणून असं रोहिणी ते राहुलला सांगते. आणि राहुल येस मॉम म्हणतो, अगदी बरोबर बोलतेस तू आणि आय एम सॉरी असं आणि पण राहुल म्हणतो. आणि तोपर्यंत सोना चांदीचे ऐकून असलेले चांदेकरांचं अख्खं अंपायर फक्त तुझं आणि माझं असलं पाहिजे असं राहुल म्हणतो. येस आपल्याला ना त्याच दिशेनं ना पाऊल टाकायचं आहे असं राहुल म्हणतो. आणि तोपर्यंत रोहिणीचं लक्ष जातं इथे नैनाच्या पदराकडे. त्यामुळे रोहिणी अशी धावत बाहेर येते आणि नैनाचा अक्षरशः हात जोडून येते की नाही, हात धरून अशी ओढून घेऊन येते. राहुल बोलत असतो तिला थांबवते रोहिणी, आणि नैनाला अशी हात ओढून घेऊन येत्यावर काय म्हणते बघा रोहिणी नैनाला. रोहिणी म्हणते जास्त शाणी समजतेस का ग स्वतःला? माझ्यासमोर शहाणपणा दाखवायचा नाही तर बघ असं म्हणते आणि ढकलते आणि हात आणि धरते. आणि मग इथे नैना म्हणते या रोहिणीच्या तर आता मला ढकलते, माजुरडी कुठची? या बाईची या घरात मला मदत लागणार आहे म्हणून, नाहीतर मला ढकलणाऱ्याचा हात आहे ना उलटा पिरगळा असता मी असं म्हणते इथे. आणि राहुल आता बघतोय दोघींकडे. तर मॉमींला असं म्हणते, सॉरी रोहिणी मॅडम असं नैना म्हणते. आणि मग रोहिणीला ती म्हणते हे बघा तुम्ही किती मला झिडकारलत ना तरी तुम्ही एक गोष्ट नाकारू नाही शकत असं म्हणते. मग राहुल म्हणतो कुठली गोष्ट? मग नैना काय करते सांगा, हळूच जाते आणि दरवाजा आधी लावून घेते. आणि मग ती पुढे म्हणते की रोहिणीला आणि राहुलला, हे बघा तुम्हाला कळत का नाहीये, आपण सगळे सारखाच विचार करतोय. मग रोहिणी म्हणते ए नैना, मिसळवाल्यांच्या खऱ्यांची नैना असं म्हणून करते डायरेक्ट ती. आणि मग पुढे चांदेकरांची बरोबरी करायची नाहीसा तू, चल निघ आता. मग नाही रोहिणी मॅडम मी. मग त्याच्यानंतर रोहिणी स्वतःच दरवाजा उघडते आणि तिला हाकलते, चल निघ म्हणून बाहेर काढत असते रोहिणी. नैना दारातच उभी राहते, म्हणते ठीक आहे मी पण दाखवते आता मी काय चीज आहे ते असं म्हणते. ते काही करून ना या दोघांना ना लवकरात लवकर आपल्या घोळात घ्यायला हवं. आणि मग त्याच्यात रोहिणी म्हणते आणि हो माझी रूम स्वच्छ साफ करून ठेव मी येईपर्यंत. मग नैना म्हणते हसून हो ओके ठीक आहे. आणि नैना तिथनं निघून जाते, तिला अक्षरशः बाहेर काढले. आणि मग राहुल या मुलीचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, ती डोक्यात जाते ती माझ्या. मम्मा डोंट वरी, तू नको चिडूस असं इथे राहुल सांगतोय. नैनाचं काय करायचं ते आपण बघूया, पण आपला सध्याचा फोकस जो काय आहे तो वेगळा आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. मग रोहिणी म्हणते तू एक काम कर, तू ऑफिसमध्ये जा, तिथे काय चाललंय, काम कुठवर झालंय ते सगळं काही मला नीट सांग. मग राहुल म्हणतो येस मॉम येतो मी असं म्हणून निघून जातो. आणि मग रोहिणी तो निघून गेल्यानंतर इथे स्वतःची जसं खुशी असते आणि म्हणते आता काहीतरी जबरदस्त प्लॅन करावा लागणार आहे मला, हे सगळं वैभव आता मला माझ्या नावावरच पाहिजे असं म्हणते इथे. आता बघूया हे तिला मिळतंय का. तर इकडे कला काहीतरी करते बरं का स्वयंपाकघरात, इथे छान अशी चमचा ढवळते. आणि मग तिला आठवतंय आता काय सारखं डोकं खाऊ नकोस आता काय वगैरे जे काही चाललेलं बोलणं असतं अद्वैतचं ते आठवतंय. तोपर्यंत इकडे ओ चांदेकर बाई
काय कुठे हरवलात असं इकडे काजल येऊन सांगते आणि म्हणते काय विसरलीस ना, अगं इकडे असताना तू जेव्हा पण जेवण बनवायचीस ना तेव्हा पहिलीच तू आपल्याला जायचीस, आपण टेस्टिंग करायचो आणि मग अप्रुव्हल मिळायचं तुला, विसरलीस का? मग म्हणते नाही आहे माझ्या लक्षात, गुंड्या लुडबुड करायला आलाय म्हटल्यावर नेहमीसारखा, त्यामुळे मग काजल पण असतात अगं तुला सांगते तिकडे तर ना सोहम सुद्धा हेच करतो, सारखा किचनमध्ये येतो, आई आज काय केलंय, आई आज काय केलंय, आज संध्याकाळी काय करणार आहे, वहिनी काय केलंय काय केलंय असं सारखं विचारत असतो. आणि मग सोहमचं नाव इकडून इकडे काजल आपल्याच विश्वास हलवते आणि मग इकडे काय काय केलंय असं म्हणून इथे टिचकी वाजवते आणि मग काजल म्हणजे हरवलेली जी काही ती भानावते, म्हणते मी तुला टेस्टिंगला वाटी देते असं म्हणते आणि आता वाटी देते. मग काला म्हणते गरम आहे हा, सावकाश खा असं म्हणते आणि मग वाटीत तिथे देते आणि मग दे 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 गरम आहे असं म्हणत इथे काजल फुंकर मारत इथे ती वाटी नाही ते टेबलवर घेऊन बसते बरं का. आणि मग कला म्हणते चौघे चल मला सांग कशी झाली असं म्हणते आणि कलाला आता तिथे कोण दिसतंय प्रेक्षकांनो, खरंच आता इथून पुढे मजा मजा आहे बघा कलाची. तर कलाला तिथे अद्वैत दिसतोय असा बसलेला आणि मग आता कला असे हवेत पोचले आणि म्हणते असं ती विचार करते आणि जवळ येते आणि म्हणते की तोपर्यंत अद्वैत तिथे कधी टेस्ट करतो आणि मग तो म्हणतो इथे की मग काय यार की कढी शे असं एकदम म्हणतो आणि आता कलाशी करून बघते मीठच नाही यार यात, अय्या मी कढीत मीठ घातलंच नाही. आणि मग ती म्हणते इतकी वर्ष स्वयंपाक करतेस आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे वर्षभर तू माझ्या सहवासात आहेस, आता तू कसं म्हणजे परफेक्शनिस्ट असायला पाहिजे होतं ना, शिक जरा माझ्याकडून काहीतरी. मग त्याच्यानंतर एवढं काही नाही आहे चांदेकर, घालते मी कढीत मीठ असं म्हणते, पण तू स्वतःचे गोडवे गाणं ना जरा कमी कर, नाहीतर कढी गोड जाईल, म्हणजे मीठ घालून सुद्धा कढी गोड झाली असं म्हणून काय विचारशील. मग अद्वैत म्हणतो मी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पर्टिक्युलर, आय एम प्राऊड टू बी अ परफेक्शनिस्ट. मग त्याच्यानंतर कला म्हणते परफेक्शनिस्ट मी सोबत आहे ना म्हणून निभावलंय, आले मी कढीत मीठ घालून आले असं म्हणून निघत असते. आणि मग तोपर्यंत ना प्रेक्षकांनो परत इथे कलाला आवाज येतो, ओ चांदेकर बाई इकडे या. आणि मग आता चहा ठेवायची पाळी ना इकडे कलाची आणि कला मागे वळून बघते आणि इकडे या म्हटलं, मग अशी सैरबैर होते स्वतःच. काजल म्हणते ओ चांदेकर बाई या 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 इकडे या जरा बसा इथे. आणि मग तुम्ही बऱ्या आहात ना वगैरे इथे अशी विचारते, काय झालं कुणाला शोधतेस का? मग हो कुणाला, मग नाही चांदेकर, मग काही नाही काय. मग त्याच्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट कोण? आणि मग आता कले असं म्हणत ते संगीत येते सूप लई छान झालं होतं ग, बरं वाटलं नाही तुला असं म्हणून, अच्छा मग मिस्टर परफेक्शनिस्ट आता काजल आठवतंय कोण आहे ते. आणि मग त्याच्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट ए तायडे थांब मी बरोबर तेच ना आईला सांग ना, कुठे जातेस आई सांग ना. काय आई पण जातं का गं काय झालं? मग कोणी नाही असं म्हणून काजलला तिथे बसवलं जातं. काजल बसवते कलाला, सांग काय झालं कला, कोण ग मिस्टर परफेक्शनिस्ट कोण काय असं चेष्टा करताय तिथे कलाची. म्हणते अगं आई सूप चांगलं झालंय, कढी छान झाली आहे, पण काय आहे ना आपल्या चांदेकर बाईंचं ना माहेरी लक्षच लागत नाही आहे ना. मग काय गो असं म्हणून आई चिडवत असतात. आणि मग काय झालं? काही नाही कला सांग ना काय झालं असं म्हणून दोघींची चेष्टा चालू आहे. मी सांगते ना चांदेकर बाईंना त्यांना त्यांच्या कुंकवाच्या धन्याची आठवण येते असं काजल म्हणते. मग संगीता पण आठवण येते होय. आणि मग आता कला चिडून बाहेर कपडे टाकायला आले बरं का. काजल म्हणते अगं ते तरी काम आता तू व्यवस्थित कर, बघूया आता अजून मजा आहे प्रेक्षकांना, तुम्ही बघत राहा. तायडे अगं काय करतेस, तू आम्हाला त्रास देऊ नकोस असं कला म्हणते. आणि मग तू आम्हाला टांग देऊन बाहेर आलीस ना, हे बघ तू लाजतेस गुंड्या बाळ झालं. लोक टांग देऊन जेव्हाच येतात तेव्हा त्यांना बोलणं खरं हे कळतं आणि त्यांच्याकडे त्याच्यावर उत्तर द्यायला काही नसतं, त्यांच्या मनाला पटतं म्हणून ते बाहेर येतात, बरोबर ना असं म्हणून गुंड्या गुदगुला वगैरे करते. मी कुठे त्रास देते तुला, तू लाजतेस असं म्हणून दोघींना अक्षरशः इथे पळापळी करतात. तू ब्लश करतेस, सांग ना काय झालं. मला उगाच त्रास देऊ नका, लहान आहेस ना तू मला चिडवायचं नाहीस, मोठ्यांना चिडवायचं नसतं असं म्हणून कला इकडे सॉरी चिडवत नाही, पण तू हे तरी काम व्यवस्थित कर ना असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर आता बघा प्रेक्षकांनो कला इथे साडी वाळत घालते आणि तेवढ्यात कलाला आवाज कुणाचा येतोय, काजल म्हणते एक काम धड करत नाही तेव्हा ती जाग तू असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत तिथे म्हणतो आता जाग तू काय, आता मीच बघतो हे काम तू व्यवस्थित करू शकतेस की नाही ते असं म्हणून आता तिला अद्वैतचा भास व्हायला लागलाय बरं का कलाला इथे परत. आणि कला परत इथे जवळ येते साडीच्या इथनं,
तू असं म्हणत असते आणि मग कला अद्वैत म्हणतो काय, मग कला अक्षरशः त्याच्या गोल गोल फिरते आणि खरंच आहे का तो असं बघत असते. त्यामुळे अद्वैत पण ते काय बघतेस काय अशी असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर कला नकं काय बघतेस त्याच्याकडे आणि मग ते काय मग कमॉन कमॉन लवकर बोल टाइमपास नाही करायचा असं अद्वैत म्हणतो आणि मग कला म्हणते हो 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 करते मी. मग अद्वैत म्हणतो नीट 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 कपड्यावर टाक. मग कला म्हणते तू काय माझा कोच आहेस का असं म्हणून विचारते त्या अद्वैतला. नीट करते साडी व्यवस्थित कशी टाकलेस आणि कपडे एकावर एक घालू नकोस. मग नाही घालणार. आणि हे काय आहे चांदेकर जा ना तू का माझ्या मागे उभा आहेस, तू तुझी कामं कर ना. नीट बोलायचा माझ्याशी. कुणाशी बोलतेस तू? द ग्रेट अद्वैत चांदेकरशी. गुड, नक्की लकी आहेस तू असं म्हणून करतो. माझ्याकडून तुला परफेक्शनिस्ट ट्रेनिंग मिळणार आहे. आला मोठा असं म्हणते आणि परत कला आपली कामं करायला लागते. आता जास्त शहाणपणा करायचा नाही हा, जास्त काम करायचं नाही तर बाकी बादली उलटी करीन डोक्यावर. मग कला म्हणते धमकी कसली देतोयस, हे घर माझं आहे, हे मी पण करू शकते. मग काय अद्वैत म्हणतो हिंमत लागते त्याला. मग कला म्हणते तू काय चॅलेंज देतोयस का मला. मग तो असं म्हणतो आणि हो म्हणतो आणि कला काय करते बघा प्रेक्षकांनो, तिथे जी काही बादली भरून ठेवलेली असते ती घेते आणि अक्षरशः ती बादली ओतते. तर ती बादली कलाने अद्वैतच्या नाही तर काजलच्या तोंडावर अंगावर सगळीकडे ओतलेली आहे इथे. त्यामुळे आता काजल बघा परत वाटते तायडे काय चाललंय, काय केलंस तू हे. कला फिरून फिरून इकडे बघत असते. तायडे तुझं काही डोकं आऊट झालंय का, काय केलंस तू पाणी टाकलंस आपल्यावर, तू गेलीस आता, मी आता आईला नावच सांगणार असं म्हणून भांडत ते आई आई करत इकडे गुंड्या आतमध्ये पळत जाते. आणि मग ही ते कशी आली आणि इकडे काजल म्हणते आईचं ताईचं डोकं नाही ते आऊट झालंय. आणि मग काजल कला इथे डोक्याला हात धरून बसते आणि मग काजल म्हणते हे बघ पाणी टाकलंय ना माझ्या अंगावर. मग आता आई दारातच उभी आहे बरं का. कले काय चाललंय तुझं, अशी का वागतेस तू, इथे ये आधी असं म्हणून इथे आता आईने बोलवलं. काय झालंय काय तुला, कधी कधी ना इतकी शाणकत वागतेस आणि कधी कधी ना अल्लडसारखी वागतेस. आज तर हद्दत केलीस. आई नको ना गं ओरडू, सॉरी माझ्याकडून चुकून झालंय बघ, लाडात येऊ नकोस. पुरती भिजवलीस ना तिला. कुठे गेली ती, आत गेले कापडं बदलायला असं म्हणून आई ओरडून सांगतात. मी बोलते तिच्याशी असं म्हणून ते म्हणते सॉरी असं म्हणून. आणि मग आता आई निघून जातात बरं का. आणि कला डोक्याला हात धरून होते देवा काय झाले मला, काय होतंय असं तिथे विचारते. गुंड्या हाका मारत आता कला पण आतमध्ये जाते. नंतर फोन घेते इथे तिचा आणि फोन घेऊन बघते अद्वैतचा काही फोन मेसेज किंवा काही आलंय का म्हणून. बिचारी ते वाट बघते. खरं अद्वैत अजिबात फोन करत नाहीये. सगळे नवरे असेच असतात ना, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांनो. कला म्हणते कसं आहे सकाळपासून साधा फोन नाही, एक मेसेज नाही, आपल्याला एक बायको यायची आठवणही नसेल याला. आता मला हा समोरून कसा छळतोय, याला काही अर्थ नाहीये, मी नाही सहन करणार असं म्हणते. मी पण त्याला त्रास देणार असं आता तिने ठरले, जाऊ दे असं म्हणून फोन टाकते आणि फोन तेवढ्यात वाचतो बरं का प्रेक्षकांनो. आणि म्हणून फोन कला असं उत्साहानं फोन उचलते आणि फोन कुणाचा आहे हॅलो असं म्हटल्यानंतर फोनवरनं आवाज येतो. वैवाहिक आयुष्यात समस्या असतील किंवा तुमचा नवरा तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमच्या लग्नात अडचणी असतील तर मोफत समुपदेशनासाठी त्वरित संपर्क साधा. संपर्क क्रमांक आहे 89899989998 असं म्हणून. मग कला इथे तोंड वाकडी वगैरे करते. चांदेकर यांना सुद्धा माहिती आपल्या वैवाहिक आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याच्याबरोबर विवाह झालाय त्याला तर काही घेणं देणंच नाहीये असं म्हणून चिडून इथे करते. आता ह्याचाच नंबर द्यायला पाहिजे होता त्याला, ते तरी सांगतील बाबा तुला एक बायको आहे, ती तुझी काळजी म्हणजे तिची काळजी घ्यायला पाहिजेस, तू बोललं पाहिजेस. छे नाही 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 मला असं जमणार नाही, मला तू असा जर त्रास देणार असेल ना तर मी सुद्धा त्रास देणार. आणि मग तिथे काय करते बघा मेसेज करायला चालू करते. आणि मेसेज कसा करते, एक मेसेज म्हणजे एक शब्द झाला की मेसेज सेंड करते असं करत ती मेसेज टाईप करते. बघा काय काय मेसेज आहेत तिचे. स्वतःला सेंड, इतकं सेंड, शहाणं ग्रेट सेंड, समजू सेंड नाहीये ग्रेट किंवा नकोस सेंड. आणि मग म्हणते त्याच्यानंतर अगाऊ सेंड असं करत करत ना एक 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 शब्द झाल्यानंतर मेसेज करते. मला सेंड, मला गरज सेंड नाही सेंड असं चालू आहे तिचं. फोन केलं सेंड, गेलास उडत असं म्हणते.
असं करत करत की मेसेज करते बरं काय एक आणि आता वाट बघत बसले की ह्याचा मेसेज कधी येईल किंवा रिप्लाय कधी येईल ते असंच नुसती तळमळ तळमळ चालली आहे तिची. तर प्रेक्षकांनो इकडे बिचारा अद्वैत अडकलाय सरोजच्या जाळ्यात, कारण सरोज इथे ओरडत असते मला कुठलीही कारणं नकोय, काम लवकरात लवकर काम झालं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नकोय असं म्हटल्यानंतर इकडे अद्वैतच्या फोनवर टिंग 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 मेसेज वाजायला लागलेत. सरोज आता रागाने बघते बरं का अद्वैतकडे आणि मग ती परत म्हणते फोनवर बोलणं आणि टाइमपास दोन्ही नकोय, फक्त काम करायचं असं मुद्दामून अद्वैतकडे बघूनच म्हणते आणि कळलं असं विचारते. आता राहुल येऊन बसलाय बरं का प्रेक्षकांनो तिथे बघा आयत्या वेळी कसा येऊन बसला इथे आणि यांचं काय चाललंय ते बघतोय. आणि मग त्याच्यानंतर इकडे अद्वैत म्हणतो की क्लायंटच्या काही स्पेशल रिक्वायरमेंट असतील तर तुम्ही बघून घ्या, त्याप्रमाणे आपण बजेटिंग करू किंवा त्यांच्या काही एक्सपेक्टेशन असतील स्पेशल एक्सपेक्टेशन असतील तर तसं सांगा, म्हणजे आपण डिझाईन तसं करू, इनकॉर्पोरेट करता येईल या तुम्ही असं म्हणून आता त्या दोघांना पाठवून दिले. काम परफेक्ट झालं पाहिजे असं आणि सांगितलंय. आता बघू इकडे सरोज पण ते कामाबद्दलच बोलत असते इकडे आणि राहुल बघा मनातल्या मनात विचार करतोय. तेवढा ते अद्वैतचा मेसेज शेवटचा वाचतोय. मग अद्वैत इकडे फोन बघतो ठेवतो बघतोय ठेवतोय बघू का नको चालले आणि एकदा परत फोन वाचतो टिंग करून इकडे आणि शेवटी आता अद्वैतला कंट्रोल होत नाही त्यामुळे तो असा फोन बघतच राहतो इथे आणि त्याला कळतं इथे की त्याने तिला म्हणजे आगाऊ मला गरज नाही आहे आगाऊ असा मेसेज केलेला आहे. ही आता मला मेसेजवर सुद्धा आगाऊ म्हणायला लागले, इतका आगाऊ ती आगाऊपणा, हिला सरळ करायची वेळ आलीच आहे आता असं म्हणून ना इकडे अद्वैत फोन घेणार. तोपर्यंत इकडे अद्वैत हे बघ आत्ताचे आपण बेसिक जे काही कोटेशन्स केले ते आपण त्याचे नेहमीप्रमाणे तयार करूया आत्ताच. तोपर्यंत इकडे अद्वैत म्हणतो हो 10 मिनिटात करूया. मग त्याच्यानंतर सरोज म्हणते आत्ता जर हे आपण केलं तर पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला परफेक्ट रोटेशन बनवता येईल, लक्षात येते लिहून घे मी सांगते तसं असं म्हणून. आणि इकडे राहुल म्हणतो काय नसतंय काम 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 बोरिंग आहे हे सगळं आणि मी जर इथे थांबलो ना तर मला पण इथे अडकवतील असं राहुलच्या मनात विचार चाललाय. आधीच पळायला हवा असं म्हणून तो इथे उठतो. तोपर्यंत अद्वैत त्याला हाक मारतो राहुल म्हणून, पण दादा मी आलोच असं म्हणून राहुल इकडनं असं अक्षरशः इकडनं कल्टी मारतो कामाच्या इथनं. आणि मग सरोज म्हणते हे बघ मी एक काम करते बाकी सगळ्यांना आपल्या कॉन्फरन्स रूममध्ये बोलवते, तिथंच आपण सगळे डिसिजन वगैरे काय ते घेऊया, कोटेशन्स वगैरे तयार करूया. मग अद्वैत सुद्धा तिथनं उठतो, फोन आणि लॅपटॉप घेतो आणि निघून जातो. तर इकडे कलाचा जीव खालीवर झालाय बरं का. ती मोबाईल घेते आणि बघते अरे काय माणूस आहे, एवढे टनटन टनटन मेसेज वाचवले तुझ्या कानाशी, तर सगळे सीन आहेत पण रिप्लाय एकही नाही असं म्हणजे काय चाललंय काय. तर इकडे आता अद्वैतचा पण बघूया काय करतोय. तर कला म्हणते आता मी तुला नाही सोडणार असं म्हणते इथे. आता कला काय करेल, काय आयडिया करेल बघूया, आपण जाणून घेऊया, शेवटपर्यंत बघत राहा बरं का. तर इकडे नैना रूमची साफसफाई करते आणि तिला आठवतंय आता आपल्याला असं काहीतरी करायला हवं की हे घर आपल्याला गिळता येईल, ही प्रॉपर्टी आपल्याला मिळवता येईल, हे रोहिणीचं वाक्य. आणि मग नैना इथे म्हणते बापरे या लोकांना हे चांदेकरांचं घर, मेन्शन, हे बँक बॅलन्स, त्यांच्या पेढ्या, हे सगळं हे यांच्या कशात घालायचं आहे, यांच्या नावावर करून पाहिजे. ओ माय गॉड, याचा विचार मी सुद्धा केला नव्हता कधीच. आणि म्हणजे या लोकांना चांदेकरांचं भलं नकोच आहे, अगं यांना यांच्या बाबतीत त्यांना त्यांची वाट लावायची असं म्हणत येते. हा ग्रेट, असं असेल तर ही माणसं माझी आहेत असं पुढे म्हणते बरं का. आम्ही एक टीम आहोत, ही टीम बांधली पाहिजे असं नैनाच्या डोक्यात विचार चालू आहे. काय करू यार, कशी बांधता येईल ही टीम, ही दोघं ना इतक्या सहजासहजी मला नाही घेणार यांच्या टीममध्ये, काय करता येईल, काहीतरी करायला हवं नाही ना, काहीतरी करायला हवं असं स्वतःलाच तिथे म्हणते. आणि मग तिला एक आयडिया सुचते बरं का इथे. आयडिया आता काय करते बघूया ही नैना. तर हळूच की नाही कोण येते का नाही ते बघते, दार अशी पुढे लोटते, तिकडनं एक टेबल आणते ती अशी आणि ठेवते बरं का इथे. आणि प्रेक्षकांनो बघा टेबल ठेवून पुढं काय करते, मला वाटलं ही चढेल बिडेल पण नाही, हातात रुमाल घेते, टेबल धाडकन असं टाकते आणि आपण स्वतः पडते आ करून, म्हणजे जसं काही टेबलावरनं पडली असं तिला दाखवायचंय. मी पडली देवा लागतंय असं म्हणून दाराकडे बघून आणि जोरात ओरडते. आणि मग आता अंजू, आबा आणि रोहिणी तिघं पण आलेत, कसला आवाज आला असं म्हणत. आणि आल्यानंतर त्यांना समोर दिसते की इथे टेबल वगैरे पडले. तर नैनाचा अरे देवा वगैरे चालले, हे काय नवीन नाटक आहे तिची असं रोहिणी म्हणते आणि सरळ जाऊन तिथे सोप्यावर म्हणजे खुर्चीवर जाऊन बसते बरं काय इथे. आणि आबा आणि अंजू तिथेच उभे आहेत. खरं रोहिणी म्हणते असं म्हटल्यानंतर मग त्याच्यात मी पंखा साफ करत होते, मी स्टूलवरून घसरून पडले असं नैना म्हणते इथे. खरं रोहिणीला काही फरक पडत नाहीये त्याचा. त्यामुळे रोहिणी बघा पुढे म्हणते अख्खी प्रेग्नन्सी तू खोटी उभी करणारी तू, या अशा म्हणजे तुला काय वाटलं की तुझी छोटीशी नाटकं आम्हाला कळणार नाहीयेत का, किंवा मला कळणार नाहीयेत का, पड
कर काम कर काम कर असं. कुठे लागले तुला, दाखव बघू. मग नाही ते म्हणते अहो मुक्का मार लागलाय, कसं दाखवू मी. अगं तू खरं जरी दाखवलंस ना तरी कुणाचाही विश्वास बसणार नाहीये तुझ्यावर असं म्हणून आता सांगतात. अंजूला आता बिचारीला मदत करावीशी वाटते, पण अंजू जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये असं इथे अंजूला सांगितलं जात आहे. अंजू जात नाही, त्यामुळे जातेस ना असं आणि विचारते रोहिणी. तर नैना जोरात असं करते आणि खूप दुखतंय असं म्हणत उठून उभी राहते. मॉमीला सॉरी रोहिणी मॅडम खरंच खूप लागलंय हो. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते ए तू मॉमी लॉची नाटके बंद करणार आहेस का तू. डॅडने काही केलं ना तरी मला ते फेकच वाटतं. तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय का, सांगा तुम्ही असं म्हणून ते रोहिणी डॅडला विचारते. तर डॅड त्यावर काही उपयोग नाही. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे रोहिणी मॅडम नका ठेवू विश्वास, आता काय एकदा कानपाट्यानं पडलं ना की पडलंच असं. आणि नैना म्हणते मी जाते बाहेर जाऊन, म्हणजे काहीतरी करीन मी उपचार माझ्यावर असं म्हणते आणि स्वतःच अशी करत इथे उठायचा प्रयत्न करते. अंजू सुद्धा तिला हात लावत नाहीये बरं का प्रेक्षकांना. येते आई देवा असं म्हणत शेवटी ते रोहिणी म्हणजे नैना उठली नाटक करत आणि फडकं वगैरे ती घेते, टेबल उचलून ठेवते बरं का तिथनं पडलेलं जे काही येते, परत मागे येऊन मुद्दामून इथे दुखतंय असं दाखवून हात असं हे करते. रोहिणी पुढे म्हणते कुणाला हिच्याविषयी काहीही वाटून घ्यायची गरज नाही आहे आणि तिच्या मागे मागे तर अजिबात फिरायचं नाही आहे, कळलं ना अंजू असं आता अंजूला म्हणून सांगते, नाहीतर जास्त शेफारेल ती असं पुढे म्हणते रोहिणी आणि तोंड वाकडं करते. इथे बघूया आता रोहिणीनं जे सांगितले ते पटतंय का या दोघांना, का अंजू तिच्या मागे मागे जाते, काय होणार आहे. तर इकडे अद्वैतच्या नावाने खडे फोडत इकडे कला भाजी चिरते. एक फोन नाही केला सकाळपासून, पण मी पण बघते ना कसा फोन करणार नाही ते असा म्हणजे मार देतो ना, मी पण दाखवते खरे म्हणजे काय येते आणि रागानेच इथे खूप भाजी चिरते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात इकडे अद्वैत धावत पळत घरात आलाय आणि काय झालं जावई बापू असं इथे सगळे विचारतायत. तर तेवढ्यात कलाचा इथे हसलेला आवाज येतो आणि चांदेकर चिडून बाहेर निघून गेलाय. तर चांदेकर थांब ना असं म्हणून इकडे कला म्हणते चिडू नकोस एवढं सॉरी असं वगैरे. तर सरोज म्हणते कुठे होतास तू, अद्वैत विचारते. घरीच येत होतो, ऑन द वे असताना मला खरेचे काही व्हॉइस नोट्स आले. काय झालं मग, काही झालं नाही, ती मस्करी करत होती. इतका खरेपणाचा आव आणते आणि आज खोटेपणाचा आधार घेऊन का तिने बोलवलं तुला, माझा मुलगा माझ्यापासून लांब जातोय असं आता म्हणते. बघूया उद्या काय काय घडणार ते तुम्ही